मी सापाला धरायला गेलो आणि सापानंच मला धरलं. आमळापूर येथील वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्र मोहसिन आदम सुतार यांच्यासोबत नुकताच असा एक अनोखा आणि विस्मयकारक प्रसंग घडलाय. लोकवस्तीत आढळलेल्या एका मोठ्या धामण जातीच्या सापाला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडत असताना या सर्पाने मोहसिन यांच्या दोन्ही हातांना स्वतःच्या शरीराचा असा काही वेढा घातला की जणू काही सर्पमित्राच्या हाताला सापाची हातकडीच पडली. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेचा विषय असून वन्यजीव प्रेमींचं याकडे विशेष लक्ष वेधलंय. नेहमीप्रमाणे लोकवस्तीतून पकडलेल्या या बिनविषारी आणि शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या धामण सापाला मोहसिन सुतार हे सुरक्षित ठिकाणी मुक्त करण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र तिथे पोहोचताच सापाने अनपेक्षितपणे मोहसिन यांच्या दोन्ही हातांभोवती स्वतःचं शरीर घट्ट गुंडाळण्यास सुरुवात केली. सापाने लावलेला हा विळखा इतका मजबूत होता की मोहसिन यांना स्वतःचे दोन्ही हात एकमेकांपासून वेगळे करणं पूर्णपणे अशक्य झालं. या अनोख्या अनुभवाबद्दल स्वतः मोहसिन सांगतात की माणसाने दोरीला जो चावरफास म्हणजेच घट्ट गाठ मारण्याची पद्धत शोधली आहे ती बहुधा अशा सापांच्या विळख्यावरूनच शिकली असावी. सापाच्या या अवळीमुळे त्यांच्या हातांच्या नसा देखील स्पष्टपणे फुगल्या होत्या आणि त्यांनी पूर्ण ताकद लावूनही त्यांना स्वतःची सुटका करून घेता येत नव्हती. अशा परिस्थितीत कोणताही चुकीचा पवित्रा न घेता किंवा सापाला कोणतीही इजा न पोहोचवता मोहसिन यांनी कमालीचा संयम पाळला. सापाची ही घट्ट पकड सोडवण्यासाठी त्यांनी शेवटी निसर्गाच्याच नियमाचा आधार घेतला. त्यांनी आपले दोन्ही हात जमिनीच्या आणि तिथल्या झाडीझुडपांच्या जवळ नेले. जमिनीचा आणि नैसर्गिक वातावरणाचा स्पर्श मिळताच सापाने आपली मूळ प्रवृत्तीनुसार मोहसिन यांच्या हातावरील पकड हळूहळू ढिली केली आणि तो जमिनीच्या दिशेने उतरू लागला. सापाने स्वतःहून विळखा सोडवताच मोहसिन यांनी अत्यंत शांतपणे स्वतःची सुटका करून घेतली आणि त्या धामणीला सुखरूपपणे जंगलात सोडून दिलं. सापाची हातकडी होय. हो, किती टाईट केले. हो. हो. सावरफास जो आहे काय, आपण जो सावरफास घालतो ते ह्या सापापासून शिकलेला आहे माणसाने. सावरफास कसं घालायचं आणि ही किती हात आवळेत बघा मला. मी ताकद लावून सुद्धा ह्यो हात सोडवू शकत नाही, एवढा टाईट माझा हात त्यानं पॅक केलेला. हो. हात माझी एवढी ताकद आहे म्हणजे मी याच्यातनं सोडवू शकत नाही, ही तेवढी ताकद लावू शकतो. हे बघा, शक्यच नाही सोडवणं. असं एवढं टाईट माझा हात बांधलेला आहे आणि हे नैसर्गिक आहे. म्हणजे एवढा हात टाईट बांधलेला आहे काय, माझ्या हाताच्या नसा सुद्धा आता सगळ्या फुगलेल्या आहेत. हा धामण जातीचा सर्प आहे आणि ह्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी माझे दोन्हीचे दोन्ही हात बांधून घातलेले आहेत त्या सापाने. आणि असा प्रसंग कधी तर अनुभवायला मिळतो. जेणेकरून सापाला धरायला मी गेलो आणि सापानच मला धरलेलं आहे आणि मी आता ह्याच्या तावडीतनं माझी सुटका करू शकत नाही. म्हणजे नैसर्गिक याच्यामध्ये किती आहे. आता हा सर्प बिलविषारी जातीचा धामण जातीचा सर्प आहे. तर आता ह्याच्यातनं सुटका करून घ्यायची असेल मला तर कुणाची तर मदत घ्यावी लागणार आहे. कारण माझे दोन्ही हात पूर्ण पॅक आहेत आणि मला जर सुटका करून घ्यायची असेल याच्याकडनं तर माझ्या मते ही स्वतःच मला सोडू शकते, मी सोडू शकत नाही. बघूया काय होतं. मला त्या नैसर्गिक आदिवासामध्ये का म्हणतो बघा, अं, हळूहळू माझ्या हाताची सुटका होईल. तिला खाली ठेवू.
त्यांनी, जेणेकरून ती माझा हात सोडू शकेल. बघा, मी एवढी ताकद लावली तरी सुद्धा माझा हात तिने सोडलेला नाही. असं स्वतःहून ती मला सोडायला लागली. झाली सुटका माझी. हा धामण जातीचा सर्प आहे, बिनविषारी आहे. शेतकऱ्याचा मित्र आहे. तर आपण याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडत आहोत.